मित्रांनो, आज ना मी तुला आपल्या गणेशेटची गोष्ट सांगणार आहे. आपला गणेशेट आहे ना, गणेशेट लागला कामाला. गणेशेट जसा कामाला लागला ना, तसं बोलला की दादा आपल्याला पगार आहे ना 1 तारखेला येतो, तर 5 तारखेला ना आपल्या अकाउंटमधून डायरेक्ट पैसे गेले पाहिजेत म्युच्युअल फंडमध्ये. तुम्ही ती SIP बिसायपी काय असते ना ती चालू करून टाका. तर मी काय म्हटलं, ठीक आहे चल गण्या, तू बोलतो ना तर तुझी आपण 5 तारखेची SIP चालू करून टाकू. तर गण्याच्या प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला त्याच्या बँक अकाउंटमधून पैसे जायला सुरुवात झाली. पहिल्या महिन्यामध्ये 5 तारखेला गेले, जानेवारीमध्ये, फेब्रुवारीमध्ये गेले 5 तारखेला, मार्चमध्ये गेले 5 तारखेला. तर प्रत्येक महिन्यामध्ये 5 तारखेला गण्याच्या अकाउंटमधून पैसे जायला लागले. तर गण्या बी खुश, काय बँकेत जायची गरज नाही, काय पैसे काढायची गरज नाही. ऑटोमॅटिक पैसे ECSनी बँकेतून म्युच्युअल फंडमध्ये जमा व्हायला लागले आणि गण्याला SMS यायला लागले की बाबा एवढे पैसे जमा झाले, एवढे पैसे कट झाले. तर असं करता करता 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, 3 वर्ष गेली, अशी झाली 15 वर्ष. 15 वर्षानंतर गण्या बोलतो, दादा 15 वर्षात काहीतरी चांगले जमा झाले असतील ना. मी म्हटलं हा रे लेका, चांगलेच मस्तच जमा झाले असतील, काय हरकत नाही. मग मी त्याला स्टेटमेंट काढून पाठवलं. बोलतो मला दादा आता हे पैसे काय सगळे मी एकत्र बँकेत घेऊ का. मी म्हटलं हे बघ, तुझ्याकडे आहेत ना 2 रस्ते आहेत. एकतर तुझे जेवढे पैसे जमा झालेत ते सगळेच्या सगळे पैसे एका बटनावरती एक OTP टाकला की तुझ्या बँक अकाउंटमध्ये जमा. आणि दुसरा ऑप्शन असा आहे की तुझे जे काही पैसे जमा झालेत ते तू जमा करताना जसे प्रत्येक महिन्याला 5 तारखेला कट करून टाकत होता, तसेच सिस्टमॅटिक विड्रॉवलनी प्रत्येक महिन्याला थोडे 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 तू काढू शकतो. जर त्याची ही SIP आपण जर बघितली तर तो 15 वर्षानंतर त्याच्यातून प्रत्येक महिन्याला एक SWP म्हणजे 5 तारीख बोलला तर 5 तारीख, 1 तारीख बोलला तर 1 तारखेला तो त्याच्या अकाउंटमध्ये परत पैसे घेऊ शकतो. या SWP घेण्याचे फायदे 2. जर त्यांनी लमसम मध्ये म्हणजे एकाच खटक्यामध्ये म्युच्युअल फंड मधले पैसे बँक अकाउंटला घेतले तर त्याचे जे वाढलेले पैसे आहेत त्याच्यावरती त्याला लागणार टॅक्स. पण तेच जर पैसे त्यांनी त्याच म्युच्युअल फंड मध्ये ठेवले आणि प्रत्येक महिन्याला थोडे थोडे घेतले तर तो त्या वर्षभरात जेवढे पैसे काढेल त्याच्यावरतीच त्याला टॅक्स लागणार. त्यामुळे त्याला बाकीचे पैसे जर लागत नसतील तर त्याला टॅक्स नाही लागणार. तर तुम्हालाही जर असं SIP आणि SWPचं कॉम्बिनेशन चालू करायचं असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. थँक्यू. Disclaimer. Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.